तुझं सगळं माहिती सांगशील, कशी आलीस? ॲक्च्युली मी प्रियांका अविनाश माने, मी उत्तम नगरला राहते. माझी एक फ्रेंड होती जी मॅमची क्लायंट होती आणि तिच्यासोबत जाऊन ते मला कुमठेकर रोडवरचं पार्लर माहीत झालं आणि मला पार्लरमध्ये हायजीन खूप दिसलं. हायजीन आजकाल आपल्याला मस्ट आहे पार्लर फील्डमध्ये, की जे की आपण बाहेर आपल्याला बघायला मिळत नाही. किती साली आली होतीस तू? मी 2018 साली क्लास जॉईन केला मॅमकडे. बेसिक ॲडव्हान्स असं दोन्ही केलं होतं. मला प्रॅक्टिसेस वगैरे बऱ्याच मिळाल्या. इवन शिकण्यासारखं मला बरंच मिळालं. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी खूप म्हणजे लांबून येत होते. माझी मुलगी लहान होती. मला तिथून शिवण्यावरनं उत्तम नगरवरनं कर्वेनगरला मुलीला ड्रॉप करायचं आणि तिथून पुढे कुमठेकर रोडला यायचं, हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. कारण माझी मुलगी 1 वर्षाची होती आणि त्यात सर्वात जास्त सपोर्ट मला घरच्यांकडनं झाला, पण त्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट मला मॅमकडनं झाला. कारण माझ्या सुट्ट्या जास्त व्हायच्या. मी कधी पावसामध्ये लहान मुलीला कसं गाडीवरती आणायचं, गाडी होती नो प्रॉब्लेम, पण लहान मुलगी असल्यामुळे माझ्या सुट्ट्या बऱ्याच व्हायच्या. त्याच्यामुळे माझ्या प्रॅक्टिसेस राहून जायच्या आणि एवढं असून सुद्धा मॅमनी मला काय म्हणतो आपण त्याला, प्रॅक्टिस तुझ्या राहिल्यात असं मला खूप वेळा मॅमकडनं सांगण्यात यायचं की तुझ्या प्रॅक्टिस राहिल्यात, तू कधी येणार, जे की आपल्याला बाहेर हे काहीच मिळत नाही. तुम्हाला यायचं या, जायचं जा, तो तुमचा प्रश्न. त्यांचा टाईम पिरियड असतो की त्या टाईममध्ये तुम्हाला क्लास तुमचा पूर्ण करायचा असतो. अदरवाईज तुमचा टाईम संपला की मग ते सांगतात की तुमच्या प्रॅक्टिस संपलेल्या आहेत सगळ्या, म्हणजे एक डेट तुमची संपलेली आहे क्लासची आणि काय सर्टिफिकेट देतात आणि घरी जा असं सांगतात. जो की मला बाहेर माझ्या काही फ्रेंड्सकडनं मला असा रिव्ह्यू मिळाला त्यांचा पर्सनली. पण आमच्या क्लासमध्ये, मी आमचा क्लास म्हणणार आहे कारण मी क्लास इथे केलाय आणि मला खूप प्राऊड फील वाटतं की मी इथे क्लास केलाय. कुमठेकर रोडवरचं पार्लर तर माझ्यासाठी बेस्टच राहणार आहे आणि आत्ताचं जे आहे ते तर माय गॉड खूप खूप खूपच छान आहे. थँक्यू. अकॅडमी इम्प्रेशन अकॅडमी येस. आणि तू जेव्हा कुमठेकर रोडला होतीस तेव्हा आपली जागा एवढी मोठी नव्हती, 1000 स्क्वेअर फीट होती. तर कधी असं झालं का की तुम्हाला मुलींना प्रॅक्टिसला जागा नाही आहे, लांबचे क्लायंट आहेत म्हणून तुम्हाला त्रास होतो, असं कधी? नाही, मला असं कधीच झालं नाही. म्हणजे माझ्या बाबतीत, इव्हन माझ्या फ्रेंड्सच्या बाबतीत आमचा ऍक्च्युली ग्रुप होता. सो आम्हाला असं कधीच जाणवलं नाही की आम्हाला जागाच मिळत नाहीये किंवा आम्हाला प्रॅक्टिसच मिळाल्या नाही. प्रॅक्टिसचे प्रॉडक्ट्स बद्दल काय? इव्हन मला प्रोडक्ट्स बद्दल सांगण्यात जास्त असं वाटतं की आम्हाला इथे प्रॅक्टिस रिचफिल वरती मिळायचं. सीवीड बुटीकचं सीवीड जेल आम्हाला इथे प्रॅक्टिसला मिळायचं. ॲडव्हान्सच्या फेशियलसाठी मशीन ट्रीटमेंट आम्हाला मशीन्स डिरेक्टली तुम्हाला हँडओव्हर. किती वेळा केल्यास मशीन? पर आम्ही 10 ते 12 आम्ही प्रॅक्टिस त्या टाइमला केलेले आहेत, जे की तुम्हाला बाहेर कुठंच मिळत नाही. बाहेरचं म्हणजे जर तुम्ही विचार करताल, हार्डली तुम्हाला 2-3 वेळा प्रॅक्टिससाठी मशीन मिळतात, पण तुम्हाला इथे तसं बिलकुल मिळणार नाही. तुमचा जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे त्या मशीन्स प्रोव्हाइड केल्या जातात. तुम्हाला व्यवस्थित त्याचं टेक्निक समजवलं जातं, मशीन कशी यूज करायची. इवन मशीन स्टार्ट करण्यापासून तुम्हाला इथे प्रॅक्टिस दिली जाते वगैरे. म्हणजे माझा छान एक्सपिरियन्स. ओव्हरऑल तुला नोट्स किंवा लेक्चर्स ह्याच्याबद्दल काय सांगशील? नोट्स तुम्हाला इथे ज्या मिळतील त्या बाहेर मिळणार नाहीत. तुझा अनुभव काय? माझा अनुभव, नोट्स खूपच भारी आहेत आणि प्रॅक्टिस तर मी बऱ्याच केल्यात. माझा 1 वर्षाचा क्लास होता, मी तो लिटरली 2-2.5 वर्ष केलाय. जेणेकरून माझी मुलगी लहान होती, त्याच्यामुळे माझ्या खूप वेळा बंक व्हायचे, तर मी यायचे नाही, पावसा पाण्यात मला जमायचं नाही. पण मॅमनी आम्हाला असं कधीच केलं नाही की तुझ्या प्रॅक्टिस खूप म्हणजे कमी झाल्यात किंवा तू करू नको आता किंवा असं, मला काहीच नाही. इव्हन माझ्या प्रॅक्टिस राहिल्या तर मॅम आमच्याकडनं त्या करून घेत होत्या. राईट. आणि आता तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आज तुला सर्टिफिकेट मिळालंय. येस, आज मला म्हणजे सांगण्यात खूप भारी वाटतंय की माझे एवढे सर्टिफिकेट्स आहेत. मला खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. आज ॲडव्हान्सचे मिळालेत, आधी तू बेसिकची घेऊन. बेसिकचे ऑलरेडी मी घेतलेले आहेत काही दिवसांपूर्वी. आता मी थोडे दिवस जॉब करणार आहे. आता थोडंसं आपण सगळे कोविड सिच्युएशन सगळेच फेस करतात, त्याच्यामुळे आत्ता तर मी पार्लर नाही टाकणार, बट इन फ्युचर मी नक्की पार्लर टाकणार आहे. येस, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. आणि खूप कष्ट घेतलेले आहेस तू सगळे शिकण्यासाठी. या कष्टाला नक्कीच फळ येईल. आता तुझी मुलगी मोठी आहे. हो. येस, थँक्यू अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.